हाय नमस्कार. एकताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे डाळ पालक. यासाठी आपण पालक एक जोडी घेतलेला आहे. स्वच्छ निवडून आपण चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये देठं पण आपण घेतलेत बारीक चिरलेली अशी धुवून आपण स्वच्छ कुकरमध्ये ट्रान्सफर केले. या ठिकाणी आपण चण्याची डाळ घेतली आहे साधारणतः अर्धी वाटी आणि मूग डाळ आहे ती पाव वाटी घेतलेली आहे, म्हणजे त्याच्या निम्मी घेतलेली आहे. या ठिकाणी आपण हवं तर डाळी भिजवू शकतो. आपण या ठिकाणी डायरेक्ट घेतलेले आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरून आणि साधारणतः 1 ते 1.5 ग्लास म्हणजे पालक जेवढा भिजेल एवढंच पाणी घेतलेलं आहे. आणि फुल गॅसवर आपण 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, कारण चण्याची डाळ आहे आणि ती मऊसूत शिजावी म्हणून. त्या ठिकाणी पण शेंगदाणे भाजून घेतले, त्यामध्ये लसूण आणि आलं घातलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण जिरे घालून त्याची फोडणी करून घेतो. साधारण 2 चमचे तेलामध्ये जिरे घातले आणि आपण जे कूट मिक्सरमध्ये फिरवलेला शेंगदाण्याचा तो घेतला आहे, हळद टाकली आणि तुम्ही पाहू शकता कुकर थंड झालेला आहे आणि डाळ पूर्ण अशी बारीक झालेली आहे. चण्याची डाळीने छान पालकला टेस्ट येतो, तुम्ही नक्की ट्राय करा. या ठिकाणी पण फोडणी करून घेतली आणि आपण मीठ घातले चवीपुरतं. लाल तिखट घालायचं आहे. या ठिकाणी मी हा मिठाचं केलं. आवश्यकता असल्यास तुम्ही मिरचीही घालू शकता, मिरचीचाही खूप छान लागतो. आता या ठिकाणी आपण